नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण ना मटकीची उसळ बनवणार आहोत. एकदम झणझणीत अशी आपण मटकीची उसळ बनवायची आहे. तर चला तर मग आता आपण त्यासाठी काय काय घेतलंय ते पाहूया. मी उसळ बनवणार आहे. तर आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल आपलं गरम झालंय. आता आपण त्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट घालायची आहे. दहा 15 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. इथे मी 1 टोमॅटो बारीक करून घेतलाय. याची तुम्ही पेस्ट करून घातली ना तरी चालतं. मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यायची. नंतर आपण घालणार त्याच्यामध्ये 1 बटाटा. बटाट्याचे मी बारीक फोड्या करून घेतले. जर तुम्ही उकडून घेतला ना तरी चालतो, पण असा घातला तरी आपण शेवटी कुकरला लावल्यावरती तो शिजला चांगलाच जातो. त्यामुळे मी उकडून नाही घेतलाय, डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे उसळ म्हणून. इथे मी हा कांदा लसूण मसाला घेतलाय. हा मसाला आपण याच्यामध्ये 1 चमचा घालणार आहोत. आता मी याच्यामध्ये जी मटकी घेतली आहे ही बघा, ही मी रात्री भिजत टाकून ठेवली होती आणि त्याला मोड काढून घेतले. तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी आपण मटकीची उसळ बनवतो त्यावेळी मोड काढलेली मटकी असेल ना तीच वापरायची. त्याची उसळ ना खूप छान अशी होते. चला तर मग आता आपण हे सर्व ना मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचंय आणि शक्यतो गरम पाणी घालायचं. आता इथे मी पाणी घालून घेतलंय. बघा किती छान असं वरती तवंग आलाय तेलाचा. असंच उसळीला असंच यायला पाहिजे, तरच आपली उसळ खूप छान होते. चवीला पण आणि खायला पण खूप आपण आवडीने खातोय. आता आपण ना थोडेसे मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये 1 चमचा छोटासा मीठ घालणार आहे. कारण आपण कांदा लसूण मसाला घातलाय ना त्याच्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे आपण पहिल्यांदा थोडंच मीठ घालायचं, नाही तर खारट होऊ शकतं. पाहिजे तर आपण नंतर घालू शकतो. आता हे बघा लगेच याला उकळी पण आली. आता मी याला झाकण लावून घेणार आहे आणि कुकरचे 5-6 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता आपली उसळ ना तयार झाली आहे. मी तुम्हाला खोलून दाखवते. वा, खूप छान अशी झाली आहे. आता आपली मिसळ तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.